दादा कधी कधी असं वाटतं ना की ही जी सगळी मधली वर्षात ना ती भुरकन उडून जावीत आणि मी माझ्या हक्काच्या समीरच्या घरी असावं। शुभंकर, आता जाहिराती संदर्भात एक फोन आला होता। अच्छा, काय म्हणाली ती बाई? मी त्या बाईला आपल्या घरचा पत्ता दिलाय, 12 वाजता येणार आहे भेटायला। हो, मी मराठीत एक वाक्य सांगणार, ते इंग्रजीत करायचं। बरं, मला तुझा सल्ला हवा आहे। आय वॉन्ट युअर ऍडवाइस। मी काय म्हणते ते ऐक। काय? अरे साहेबाचं मूल पोटात वाढवण्यासाठी बाई पाहिजे, बाई। हे देवा रामेश्वरा, हे असा काय इप्रित साहेब करतील आणि ती पण पेपरात जाहिरात देऊन? अरे मी फक्त ऐकले, 9 महिन्यासाठी बाई पाहिजे, रगड पैसा देणार आहे। नाही, तुम्ही वाईट म्हणा नाही तर चांगलं म्हणा। माझ्या पदरात एक अडनिड्या वयाची मुलगी आहे, तिला डोळ्यात तेल घालून जपायचंय मला। मी समीरला परवा सांगून टाकलं, तुला जे काही निरोप द्यायचे असतील, घ्यायचे असेल ते या घरात येऊन घे आणि दे। हा ना, शुद्ध असंस्कृतपणा आहे। संस्कृत विषय नव्हताच मला, आणि त्यावेळेला गणित पक्क होतं माझं, आणि आजही आहे। जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी 2 अधिक 2 4च होतात। मी ऍड वाचली। हा, ऍड दिली खरी, एका बाईचा फोनही आला होता। बघूया काय होतं। वहिनीने आज सकाळी समीरला फोन करून त्याला झापलं। का? काय झालं? काय नाही, समीरचा जॉब संपल्यानंतर तो मला भेटायला येतो रात्री। बहिणीला ते आवडत नाही। ती जाहिरात आम्हीच दिली होती। आम्हालाच मूल हवंय। तुम्ही मिसेस नगरकर, मी डिव्होर्सी आहे। तुमचा डिव्होर्स का झाला? म्हणजे या गोष्टीशी आपला काय संबंध आहे? संबंध असू शकतो। या बाईच्या स्वभावामुळे किंवा एखाद्या वाईट सवयीमुळे जर हिचा डिव्होर्स झाला असेल तर। एक मिनिट, हे पा, माझ्या मिस्टरांना दारूचं व्यसन होतं। ते रोज दारू पिऊन यायचे आणि मला मारझोड करायचे, म्हणून मी डिव्होर्स घेतला। हो, तशी कोर्टाची कागदपत्र सुद्धा आहेत माझ्याकडे। तुमच्या घराण्यात कोणाला मानसिक आजार वगैरे, म्हणजे वेडाचे झटके किंवा तसं? हो, काय तमाशा चालवला तुम्ही? कसले प्रश्न विचारताय? तुम्ही इथे येऊन आमच्यावर उपकार नाही करतात, त्याची पूर्ण किंमत देणार आहोत आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये। मीता, 25 लाख रुपये देताय म्हणून तुम्ही मला विचारता की माझ्या कुळात कुणी वेडा आहे का? अहो, मला तर तुम्हीच वेडा दिसताय, आणि म्हणूनच परमेश्वराने काळजी घेतलीये, नाही तर एव्हाना तुम्ही वेड्यांची पिढीच जन्माला घातली असती। कोण 9 महिने हे असल्या वेड्याबाईचा ताप सहन करणार आहे? हो, इथे असा काय घुटू होतोयस? वर नाही काय यायचं? काय नाही, बँकेत गेलो होतो। अगं ती जे करायला तयार होती ना, त्या बदल्यात आपली अख्खी प्रॉपर्टी दिली असती मी। एक लक्षात ठेव, 9 महिने पोटात वाढवलेलं बाळ सहजासहजी दुसऱ्याला देऊन टाकणं सोपं नाहीये, पण त्या वेदना तुला काय कळणार ग? तुला कधी बाळ मला कळलं तुझ्या मनात काय चाललंय। अगं रागाच्या भरात माझ्या हॅलो, ती सरोगेट मदरची ऍड तुम्हीच दिली आहेत ना? हो, कोण बोलताय आपण? मला त्या संदर्भात तुम्हाला भेटायचंय। कधी आणि कुठे येऊ? आपलं नाव काय मॅडम? भेटल्यावर सगळं नक्की होईल, तेव्हा कळेलच ना? ठीक आहे, उद्या येऊ शकता का? हो, कुठे? डॉक्टर मीरा पुरंदरे यांच्या क्लिनिकवर, वर्सोवा रोडवर क्लिनिक आहे बघा, तिकडे एक मोठं गणपतीचं मंदिर आहे। मला माहिती आहे ते, मी येईन। एक मिनिट, तुमच्या मिस्टरांना याबद्दल माहिती आहे ना? मी अनमॅरिड आहे, लग्न झालेलं नाही माझं। बाकी सगळं उद्या भेटल्यावर बोलू। थँक्स।